इंडियन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचा 1992 मध्ये एक अनोखा सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानांमध्ये असा कोणता प्रवासी होता ज्याचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला. या प्रश्नावर उत्तर देताना सर्वात जास्त समोर एका व्यक्तीचं नाव आलं होतं. कोण होती ती व्यक्ती आणि अनेकांनी हीच उत्तर का दिली यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून समोर आलं की ही व्यक्ती अशी एकमेव व्हीआयपी व्यक्ती होती जिच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक किंवा पर्सनल स्टाफचा गराडा नसायचा. तिची बॅग फाईल उचलण्यासाठी देखील कुणी सहाय्यक नसायचा. विमानानं उड्डाण घेतलं की शांतपणे ती आपल्या कामाला सुरुवात करायची. तिला एक सवय होती. खूप कमी साखर असलेली ब्लॅक कॉफी ती मागायची. पण आवडीची कॉफी न मिळाल्यावर तिने कधीही फ्लाईट अटेंडंट, हवाई सुंदरी किंवा विमानतळातील स्टाफला रागवले नव्हते. कोण होती ती व्यक्ती तुम्हाला कळलं असेलच. ती होती सर रतन टाटा, ज्यांच्या कधीही डोक्यात त्यांनी हवा जाऊ दिली नाही आणि त्यामुळेच त्यांची ख्याती आज सर्वदूर त्यांच्या कौशल्याने आहे. असे हे व्यक्ती होते. तर पद्मविभूषण रतन टाटा. रात्री त्यांच्या निधनाची बातमी आली आणि अख्खा देश आणि संपूर्ण जग हळहळलं. त्यांनी संपत्ती कमवलीच, पण त्यापेक्षाही जास्त माणसं कमवली. कुठून केली त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात, कसा आला त्यांचा जे.आर.डी. टाटांशी संबंध, कसा होता त्यांचा भारतीय सर्वात लोकप्रिय उद्योगपती बनण्याचा प्रवास, हे जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. सर्वांना नमस्कार, मी कौंतेय. स्वागत करतो आपलं सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले आणि संपूर्ण भारतात शोककळा पसरली. ते 86 वर्षाचे होते. टाटा सन्स या देशातील सर्वात मोठे व्यावसायिक ट्रस्टचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना 2च दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वय जास्त असल्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ञ डॉक्टर शाहरुख अस्पी गोडावडा यांच्या निरीक्षणाखाली उपचार करण्यात आले. ब्रीच कँडी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील 4था मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव होता. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानंतर रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. ते गेले, पण अख्खा भारताला पोरकं करून गेले. स्वतःची पर्सनल स्पेस जपणारा, पण त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायातून सामान्य माणूस कसा सुखी समाधानी राहील याचा सतत विचार करणारा माणूस आज हरपला आहे. यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या सुरुवातीच्या आणि आताच्या कारकिर्दीचा एक धावता पट प्राईम संवादच्या आजच्या भागात आपण पाहू. रतन टाटा यांच्या तरुणपणाचा एक किस्सा सांगताना त्यांचे मित्र सांगतात की टाटा समूहातील त्यांच्या सुरुवातीच्या काळात रतन टाटा यांना त्यांच्या आडनावाचं ओझं वाटायचं. अमेरिकेत शिक्षण घेत असताना ते मात्र निर्धास्त असायचे, कारण त्यांच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत नसायची. रतन टाटा यांनी कुमी कपूर यांना दिलेल्या मुलाखतीत ही एक गोष्ट मान्य केली होती की त्यांनी 7 वर्ष अमेरिकेत काढली. त्यांनी तेथे आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. टाटांनी कपूर यांना सांगितलं की त्या काळी परदेशात शिकण्यासाठी रिझर्व्ह बँक फारच थोडं परकीय चलन वापरासाठी परवानगी द्यायची. माझ्या वडिलांना कायदा मोडलेला अजिबात चालत नसेल, त्यामुळे ते माझ्यासाठी ब्लॅक मधून डॉलर विकत घ्यायचे नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की महिना संपेपर्यंत माझ्याकडील पैसे संपून जायचे. त्यामुळे कधी कधी मला माझ्या मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागत. अनेकदा तर मी काही जादा पैसे कमवण्यासाठी भांडे देखील घासली होती. रतन टाटांच्या साधेपणा आपल्याला इथूनच लक्षात येतो. मध्यंतरी रतन टाटांचा जमिनीवर मांडी घालून बसलेला भारतीय बैठकीतला एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावर लोकांनी अक्षरशः कॉमेंटचा पाऊस पाडला होता. सांगायचा उद्देश हाच की रतन टाटा यांना कधीही त्यांच्या श्रीमंतीचा, प्रसिद्धीचा गर्व नव्हता. बोलण्यापेक्षा त्यांनी नेहमीच त्यांचा फोकस कामावर ठेवला होता. 1962 मध्ये रतन टाटा यांनी जमशेदपूर मधील टाटा स्टीलच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. गिरीश कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय, रतन टाटा जमशेदपूर मध्ये 6 वर्ष होते. तिथे त्यांनी सुरुवातीला शॉप फ्लोअर वरील एका सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या प्रमाणे निळ्या रंगाचा गणवेश घालून अप्रेंटिसशिप पूर्ण केली होती. यानंतर त्यांना प्रकल्प व्यवस्थापक बनवण्यात आलं होतं. नंतर ते व्यवस्थापकीय संचालक असलेल्या S.K. नानावटी यांचे विशेष सहाय्यक झाले. रतन टाटा यांच्या मेहनती स्वभावाची ख्याती मुंबईपर्यंत पोहोचली आणि जे.आर.डी. टाटांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतलं. यानंतर त्यांनी 1 वर्ष ऑस्ट्रेलियात काम केलं. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या सेंट्रल इंडिया मिल आणि नेल्को या कंपन्यांना रुळावर आणण्याची जबाबदारी जे.आर.डी. टाटांनी रतन टाटा यांना दिली होती. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील 3 वर्षांमध्ये नेल्कोचा कायापालट झाला. कधी काळी आर्थिक अडचणीत असलेल्या नेल्कोनं नफा कमवण्यास सुरुवात केली होती. 1981 मध्ये जे.आर.डी. रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजचा प्रमुख केलं. त्यावेळेस कंपन्यांची उलाढाल फक्त 60 लाख रुपयांची होती. पण आता टाटा कंपनीकडे पाहिलं
तर त्यांची उलाढाल, त्यांची इमेज, यात झालेला बदल आपल्याला लक्षात येईल. हे सगळं शक्य केलं ते रतन टाटा यांनी. सुरुवातीला अनेकांनी रतन टाटांच्या व्यावसायिक आकलनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र 2000 मध्ये त्यांनी टाटांपेक्षा दुपटीनं मोठ्या असलेल्या टेटली या ब्रिटिश समूहाला टेक ओव्हर करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. आज टाटा समूहाची ग्लोबल बेवरेज जगातील दुसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. यानंतर रतन टाटांनी कोरस हे युरोपातील सर्वात मोठी पोलाद कंपनी विकत घेतली. टीकाकारांनी टेक ओव्हरच्या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. मात्र टाटा समूहानं ही कंपनी विकत घेऊन एक प्रकारे त्यांची क्षमता सिद्ध केली होती. 2009 मध्ये दिल्ली ऑटो एक्सपो मध्ये त्यांनी पीपल्स कार मधून लोकांपर्यंत आणलेल्या नॅनोचं अनावरण केलं. त्यावेळेस त्या कारची किंमत फक्त 1 लाख रुपये होती. नॅनोच्या आधी 1998 मध्ये टाटा मोटर्सने इंडिका ही कार बाजारात लॉन्च केली होती. याचाच एक किस्सा आहे. त्या गोष्टीतून टाटांनी सांगितलेले एक वाक्य सिद्ध होतं. ते म्हणाले होते, स्लो सक्सेस बिल्ड्स कॅरेक्टर अँड फास्ट सक्सेस बिल्ड्स इगो. काय झालं होतं त्यावेळी असं, चला पाहूया. हे वर्ष होतं 1998चं, जेव्हा टाटा मोटर्सनं आपली पहिली पॅसेंजर कार इंडिका बाजारात आणली होती. हा रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. पण या कारला हवा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे टाटा मोटर्सला तोटा होऊ लागला आणि कंपनीशी संबंधित लोकांनी रतन टाटा यांना ती विकण्याचा सल्ला दिला. रतन टाटा यांच्या इच्छा नसतानाही त्यांनी हा निर्णय स्वीकारावा लागला. यानंतर ते आपली कंपनी विकण्यासाठी अमेरिकन कंपनी फोर्ड कडे गेले. रतन टाटा आणि फोर्ड कंपनीचे मालक बिल फोर्ड यांच्यातील बैठक अनेक तास चालली. यावेळी बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना चांगली वागणूक न देता त्यांचा अपमान केला. तसेच त्यांना ज्या व्यवसायाची तुम्हाला माहिती नाही त्या व्यवसायात तुम्ही इतके पैसे का गुंतवले, ही कंपनी विकत घेऊन आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत असं बोलून फटकारलं. हे शब्द बिल फोर्डचे होते, पण ते रतन टाटा यांच्या हृदयावर आणि मनावर छापले गेले. अपमानास्पद वाटून टाटा तिथून निघून गेले आणि तो करार रद्द केला. बिल फोर्डचे ते अपमानास्पद वाक्य त्यांना सतत अस्वस्थ करत होते. यानंतर रतन टाटा यांनी ही कंपनी कोणाला विकायची नाही असा निर्णय घेतला आणि कंपनीला अधिक उंचीवर नेण्यासाठी नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी एक संशोधन पथक तयार करून बाजारपेठेची नीट तपासणी केली. यानंतर टाटा इंडिकाने भारतीय बाजारपेठेत तसेच परदेशात यशाच्या नवीन शिखरांना गाठल्याची कथा सर्वांनाच माहिती आहे. पुढे 2008 साली फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. या संधीची वाट बघत रतन टाटा यांनी फोर्डची आलिशान कार लँड रोवर आणि जॅग्वार बनवणारी कंपनी JLR खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला, जो फोर्डने त्वरित स्वीकारला. ज्यावेळी बिल फोर्ड टाटा इंडिका कंपनी विकत घेणार होते तेव्हा जे वाक्य ते म्हणाले होते तेच वाक्य ते रतन टाटा यांनी आपल्या कंपनी विकत घेताना म्हणाले. पण यावेळी त्यांनी त्यात थोडा बदल केला. ते म्हणाले, आमची कंपनी खरेदी करून तुम्ही आमच्यावर खूप मोठे उपकार करत आहात. जेव्हा JRD 75 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा वारसदार किंवा उत्तराधिकारी कोण असणार याबद्दल खूप अंदाज बांधले जात होते. टाटांचे चरित्रकार M. लाला लिहितात की नानी पालखीवाला, ऋषी मोदी, शाहरुख साबवाला आणि NH सेठना यापैकी कोणाला तरी स्वतःचा उत्तराधिकारी करण्याबाबत JRD विचार करत होते. स्वतः रतन टाटा यांना वाटत होतं की पालखीवाला आणि ऋषी मोदी हे दोघे या पदासाठीचे 2 प्रमुख दावेदार असतील. 1991 मध्ये वयाच्या 86व्या वर्षी JRD टाटांनी टाटा समूहाचे चेअरमन पद सोडले होते आणि त्यावेळेस त्यांनी रतन टाटा यांची निवड केली, जे ही जबाबदारी सांभाळण्यासाठी योग्य असतील असे एकमात्र टाटा राहिले होते. तेव्हापासून आजच्या जगात रतन टाटांनी कंपनीची आणि सामान्य माणसाचा विचार केला होता. सामान्य माणसाला कुठे, किती आणि अफोर्डेबल होता येईल याची चिंता त्यांनी सतत राहिली होती. 2020 संपूर्ण जगासाठी एक भयानक वर्ष, जेव्हा कोविड सारख्या आजाराने हाहाकार माजवला होता. ज्यावेळी संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारीशी झुंजत होतं, त्याचवेळी भारतही आरोग्याच्या संकटाशी लढत होता. या संकटाच्या काळात रतन टाटा पुढे आले आणि त्यांनी देशाला 500 कोटी रुपयाची मदत केली. त्यांनी X, त्यावेळचे ट्विटरवर पोस्ट शेअर करताना म्हटले की कोविड-19 हे आपल्या समोरील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्या भूतकाळातही आणि भविष्यातही देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुढे आल्या आहेत. यावेळची गरज इतर वेळेपेक्षा जास्त आहे. रतन टाटा त्यांच्या सौम्य स्वभावासाठी आणि दानशूरपणासाठी ओळखले जात होते. त्यांना कुत्र्यांचाही खूप आवड होती. त्यांनी कुत्र्यांसाठी रुग्णालय उघडले. रुग्णालयाचे उद्घाटन करताना ते म्हणाले होते की मी कुत्र्यांना माझ्या कुटुंबाचाच भाग मानतो. मी माझ्या आयुष्यात अनेक पाळीव प्राणी पाळले, यामुळे मला हॉस्पिटलचं महत्व कळते. त्यांनी नवी मुंबईत बांधलेले रुग्णालय 5 मजली असून त्यामध्ये एकाच वेळी
200 पाळीव प्राण्यांचा उपचार करता येतात. हे रुग्णालय 165 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. रतन टाटा यांचे कुत्र्यांबद्दलचे प्रेम यावरून समजून येते. आता जेव्हा लोक भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्या मनात पहिले नाव येते ते म्हणजे TCS. TCS ही जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया आउटसोर्सिंग सेवा कंपन्यांपैकी एक आहे, ज्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारही निर्माण केला आहे. ही रतन टाटांची देणगी होती. 2012 मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून रिटायर झाले. त्यानंतरही ते टाटा समूहाची ध्वजवाहक कंपनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष राहिले होते. 2008 मध्ये त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना 2000 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. असे हे रतन टाटा असामान्य असूनही सामान्यांचे दुःख दूर करणारे, कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व न बाळगणारे, मीडियापासून दूर असणारे आणि त्यांच्या कामातून बोलणारे रतन टाटा यांच्याविषयी जितकं सांगू तितकं कमीच. पण या व्हिडिओतून त्यांना आदरांजली देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. रतन टाटांबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांच्याकडून आजपर्यंत तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम शांती.